राज आणि उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय. मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आले तरी जनता महायुतीलाच मतदान करेल, मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला विश्वास. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची पडताळणी करणार. पडताळणीसाठी सीबीडीटी आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार. तर 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी समिती गठीत केली जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची पुन्हा एकदा मागणी. बदलापूरमध्ये चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात. भाजप आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य. कथोरेंच्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. खासदार उदयनराजेंच्या कॉलरची सर्वांनाच भुरळ. राजेंच्या चिमुकल्या चाहत्यानंही उडवली कॉलर. चिमुकल्याची ऍक्टिंग पाहून राजेंनीही जोडले हात. विशाळगडावर उरुसाला पुरातत्व विभागाची बंदी असतानाही भाविकांची गडावर गर्दी. विशाळगड परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. रिंकू प्रियाचा साखरपुडा थाटात संपन्न. फोटोशूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. त्यांचा विवाह 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये होणार. कोलंबियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला. प्रचार सभेत भाषण करताना गोळीबार. उरिबे यांची प्रकृती गंभीर तर संशयिताला अटक. साताऱ्याजवळ एका ऑइल टँकरला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये टँकर चालक किरकोळ जखमी. नमस्कार, मी शुभम शिंदे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे. मात्र बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या महत्त्वाच्या काही हेडलाईन्सना आपण करूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.